तालुक्यामध्ये या परिसरामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या आणि आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या विचाराखाली काम करतो। कशासाठी हे काम करतो? देशामध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान होते, राज्यामध्ये कृषी मंत्री म्हणून आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब काम पाहत होते आणि केंद्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काम पाहत होते। या माणसांनी वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी आणल्या। मग नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल, शेतकऱ्यांच्या निर्मितीचा कार्यक्रम असेल, किंबहुना जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शून्य व्याजदरामध्ये शेतकऱ्यांना पतपुरवठा देण्याची भूमिका असेल, या सगळ्या भूमिका आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 70,000 कोटीचं कर्ज आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशातल्या आणि या राज्याच्या लोकांचं या ठिकाणी माफ झालं। आणि म्हणून मी पाहतोय की आदरणीय ताई तुम्ही आज देशामध्ये नेतृत्व करतायत, आदरणीय साहेब तुम्ही राज्यामध्ये नेतृत्व करतायत। राज्य आणि देश एका वेगळ्या संक्रमणातून त्या ठिकाणी जातोय। जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा कुटील डाव काही मंडळीकडून या ठिकाणी रचला जात असताना फुले शाहू आंबेडकरांची मूल्य चौकट कोणतरी मोडू पाहत आहे। परंतु ताई मी तुम्हाला सांगतो की ही मूल्य चौकट बळकट करत असताना एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर या ठिकाणी काम करेन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आदरणीय बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून बळकट करण्याचं आम्ही काम या ठिकाणी करू। हेच अभिवचन या अभिष्टचिंतन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि मी माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।